आजपासून काय मॅडम म्हणायचं तुला? हे ना अगं, मॅडम वगैरे काय? झाला का तुमचा सत्कार समारंभ? चला सर आले. गुड मॉर्निंग मिस दाभोळकर. प्रमोशन झाल्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. पण आता जबाबदारी वाढली, त्यामुळे कामही जोमाने केलं पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सरप्राईज. ए वाव, हे काय? चिरोटे. अरे वा, म्हणजे आदितीच्या स्वागताची जबाबदारी जशी तिने तुझ्यावर ढकलली, तशी चिरोटी करण्याची जबाबदारी सुद्धा तुझ्यावर ढकललेली दिसते. म्हणजे मी नंदिनीला चिरोटीची रेसिपी सांगितली आणि तिने ती तुला सांगितली. हा मग कमाल आहे. काका कमाल कसली त्यात? ग म्हणजे रेसिपी जरी मी सांगितली असली ना, तरी चिरोटी जेव्हा मी बनवतो ना, तेव्हा मला ते जमतच नाही. चिरोटी जीवच टाकतात, पण चिरोटीच्या रोट्या होतात. पण तू मात्र मस्त केलंस. नाही नाही काका, आता जर मी खरं सांगितलं नाही ना, तर खरंच मला हे चिरोटे पचणार नाहीत. ऍक्च्युअली चिरोटे नंदिनी मॅडमनीच बनवले. फक्त त्यांना मीटिंगला जायला लागलं ना, म्हणून माझ्याकडे डबा पाठवून दिला. ये ग. नाही नको. अगं सॉरी, पण मला नाही खोटं बोलता येत. खोटं वागताही येत नाही, खोटं कौतुकही करता येत नाही, करून घेताही. रजनी, सॉरी काका, मी मुद्दाम नाही करत आहे हे सगळं. खरं तर कसं आहे ना, स्वतःच्या कॅलिबरवर मिळालं असतं ना हे प्रमोशन, तर मलाही तुमच्यासारखाच आनंद झाला असता. खरंच. आता तुम्ही सगळे म्हणाल की मी आपली जयची बाजू घेते नेहमी सारखी, पण या प्रमोशनवर जयचा हक्क आहे. ज्या व्यक्तीचं प्रमोशन झालंय त्या व्यक्तीलाही हे माहितीये की ह्या प्रमोशनवर जयचा हक्क आहे. सो तुम्ही करू शकता सेलिब्रेशन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मला इंटरेस्ट नाही. काय आदिती, खुश ना? मिळालं ना जे हवं होतं ते? का काही बाकी आहे? आदिती खरं सांग, जेन्युइनली सांग, स्वतःशी प्रामाणिक राहून सांग मला. जय नसता तर हे प्रमोशन मिळालं असतं का ग? बोल ना. रजनी, ड्रॉप इट. चला, झालं सेलिब्रेशन. आपापल्या कामाला लागा. कधी कधी रजनीचा हेवा वाटतो. लकी आहे ती खूप. मनात आलेलं बोलून दाखवता येतं तिला. जयची बाजू घेऊ शकते, पण मी मात्र बाजू घेणं दूरच, त्याच्याशी बोलूही शकत नाही.
सर या मिस दाभोळकर या. सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. बरं झालं तुम्ही आला. मी खरं म्हणजे तांगड्यांना तुम्हालाच बोलवायला पाठवणार होतो. सर ऍक्च्युली कालपासूनच तुमच्याशी बोलायचं होतं. हे तुमचं इन्सेंटिव्ह 27,000चा चेक आहे. सर घ्या घ्या. सर हो नाही घ्या, कोणाचा महत्वाचा असेल. हॅलो हॅलो आदिती, अगं कुठे आहात तुम्ही दोघं? बरं ऐक माझं, अचानक अण्णांची तब्येत ना खूप बिघडली आणि आम्ही त्यांना घेऊन इथे हे साने हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. तर बघ ना, इथे सुद्धा डिपॉझिट भरायला लागणार आहे. शिबाई मला काही कळतच नाही आता इतक्या पैशांची व्यवस्था कशी काय होणार आहे. मला सुचतच नाहीये का. एक काम करा ना, तुम्ही दोघं या ना इथे लवकर. ओ काय झालं मिस दाभोळकर? सर मला अर्जंटली जावं लागणार आहे घरी. माझ्या वडिलांची तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. सर मी निघाले तर चालेल का प्लीज? यू कॅन गो प्लीज. थँक्यू. रजनी काय? काही नाही. जय तू खूप भोळ आहेस. पण काय आहे, सगळं जग आपल्यासारखंच नसतं ना. त्यामुळे इतका चांगुलपणा बरा नाही अरे. असं संत बनून राहशील ना तर संथ गतीनेच चालशील. जय प्लीज लक्ष दे. जय अरे अण्णांना नाही, इथे जास्त वेळ घालवायला नको. लोकांचं पा प्रमोशन झालं. रजनी मला मोबाईल प्लीज दे. काय थांब ना, मी काहीतरी बोलतीये ना महत्वाचं. काय म्हणत होते मी? हा हे बघ, ह्या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक जी खरंच मूर्ख असतात आणि दुसरी जी आपण मूर्ख आहोत असं दाखवतात, नाटक करतात. ही जी दुसऱ्या प्रकारची माणसं आहेत ना, त्यांच्यापासून सावध राहा. म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच, पण कसं आहे, तुला सावध करणं माझं काम आहे ना. रजनी मोबाईल. अदिती काय ग, सरांच्या केबिन मध्ये येऊन डायरेक्ट घरी? ओ सॉरी, काम असेल ना महत्वाचं. आय एम सो सॉरी. काय ग, काय झालं? मला जरा लवकर घरी जावं लागेल का? नंतर सांगते. काय का आदिती, घाईघाईत कुठे चाललीस? काका अण्णांना काय झालं? अण्णांची तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलंय. काय सांगतेस? हो. आणि तू एकटी चाललीस? जय कुठे आहे, त्याला माहितीये? नाही, जयला ह्यातलं काही माहित नाहीये. खूप प्रयत्न केला, त्याला सांगण्याचा मेसेज सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोन त्या रजनीकडे. काका
काका प्लीज तुम्ही सांगाल का त्याला? तू जा, तू काय काळजी करू नकोस. आणि बघ डोक्यात नको ते विचार आणू नकोस. नाही नाही, त्याला सांगा. हा सावकाश जागा आणि गेल्यावर फोन कर. काका आदिती ही विरारला गेली. काय? अरे अण्णांची तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण मला काही बोलली नाही ती. अरे तुला सांगण्याचा त्याने प्रयत्न केला, पण कसं सांगणार? पण तुला मेसेज करायचं म्हटलं तर तुझा फोन त्या रजनीकडे होता. काका मला निघायला पाहिजे. अरे पण तू असं पटकन कसं जाणार? म्हणजे? अरे आत्ता आदिती बाहेर पडलीये, तिच्या मागोमाग तू निघालास तर लोकांना संशय नाही येणार? पण त्यांना कारण काय देणार? काका आता मी लोकांना काय कारण देतोय यापेक्षा मला माझी जबाबदारी महत्वाची. अरे मी समजू शकतो. नाही काका, मी आता निघायला पाहिजे. मी विरारला जाऊन आदितीला गाठतो, तिलाही टेन्शन आलं असेल. इकडे कोणाला काय संशय यायचा ना तो येऊ देत आता. काका मी बॅग घेतो आणि निघतो. काय होईल? जे असं अचानक निघालं तर गडबड होणार. काय करू? जय सर, हैदराबादची फाईल कुठे आहे? सरांनी मागितले. ऐकताय ना? हैदराबादची फाईल कुठे आहे? तांगडे. अरविंद सर सांगा ना. फाईल मागतो मी हैदराबादची तर देत नाहीत. अरे तू कामात दिसत नाही का तुला? हे काम आहे का? फाईल मागितली मग सांगतो तर. हैदराबादची फाईल द्या. सरांनी मागितले. हो ठीक आहे, इकडे. हा ठीक आहे. जय तू खरंच जाणार आहे? काय? कुठून निघाले ते? कधी? कोण? हे काय हे? नाही नाही पण आता हे एवढं आवरावरी करतायत. ते काय बॅग तर तिकडेच आहे. हो काय? काय कुठे निघालं? ही फाईल चालली आत. तुम्हाला पण थोड्या वेळा आत जावं लागेल. साहेबांनी बोललो तुम्ही काय सांगणार? सांगा की. त्याचं काय तांगडे? अरविंद, अरविंद सर, तुम्ही निघा. त्या मिस आदितीच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला. त्यांचे वडील आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. ती अशा अवस्थेत एकटीच गेली तर कोणीतरी तिला सोबत नको का द्यायला? तुम्ही असं करा, तुम्ही निघा. तुम्हाला घरचा पत्ताही माहिती असेल ना, तुम्ही निघा. हो पण मला जाता येणार नाही सर. का? अकाउंटच्या सगळ्या फाईल्स कंप्लीट करायच्या आहेत ना. इयर एंडिंग जवळ आलंय म्हणून. अहो या फाईल्स तुम्ही नंतरही पूर्ण करू शकता. माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही आत्ता निघा. नाही सर, माझ्या हे तत्वात बसत नाही. आता याच्या तत्वाचा काय प्रश्न आहे अरविंद? काय झालं? नाही म्हणजे तब्येत पण बरी नाहीये. काल अचानक रात्री पाऊस पडला ना, त्यामुळे जरा थ्रोट इन्फेक्शन आहे आणि थोडंसं फेवरिश वाटतंय सर. ठीक आहे, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवतो. नको. नाही जय चाललाय ना, तो करेल मदत. काय जय? हा ए तू जाशील का रे? हा जा मग, निघ. जा जा जा, निघ लवकर. आणि मला कळव काय होतं ते. सुंठी वाजून खोकला गेला. काय? सुंठ खाल्ल्यामुळे खोकला जाईल. बरं काळजी घ्या तब्येतीची. तरी म्हटलं ही अचानक का गेली? पण बरं झालं जय गेला ते. सरांना पण किती काळजी आहे ना. म्हणजे सगळ्या स्टाफचीच असते. नंदिनीला कळवायला हवं. काय? हेच की आदितीच्या बाबांना बरं नाहीये ते. मी काय म्हणते कदम, आपण तिच्या बाबांना भेटायला जाऊया का? नको. म्हणजे आता हा जय गेलाय ना, मग आपल्याला सगळ्यांना जायची काय गरज आहे? काकूंना पण फोन करून कळवलं पाहिजे. काकूंना कळवलं, काकाही तिथेच होते. वहिनी वहिनी, अण्णा कसं? अरे आत ठेवलंय त्यांना. हार्ट अटॅक आला ना. सारखं छातीत जळजळत होतं आज त्यांच्या. मला वाटलं ऍसिडिटी आहे. अरे तू फोन केलास बघ, तर नुकताच त्यांना मी सोडा देऊन झाला होता. तर मेलीला मला काय माहिती की हे एकदम असं काहीतरी होईल. तुला खरं सांगते, मी त्यांना तरी विचारत होते की अण्णा अहो काही त्रास होतोय का, बरं वाटत नाही का, पण नाही, ते बोलायलाच तयार नाही.
पण तुम्ही काही काळजी करू नका. हे बघ, आणलंय ना त्यांना आम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, बरे होते. आता पैसे भरायचं म्हणताय. डिपॉझिट, जितकं मोठं हॉस्पिटल तितकं मोठं डिपॉझिट. तर काय कर. नाही पण म्हणजे अण्णांपेक्षा पैसे महत्वाचे नाही आहेत. पण कसं आहे आता, आणि मला पैशाची काही काळजी नाही. तुम्ही दोघं आता जरा कमवायला लागलायत ना. वहिनी दादा कुठे आहेत आता? अरे काय सांगू तुला, हे सगळी पैशाची व्यवस्था करायला कुठेतरी बाहेर गेलेत. मग सगळं त्यांच्या एकट्यावर पडलं ना. किती धावपळ करतायत माहिती एकटेच. डॉक्टर अण्णा माझं, आय मीन मिस्टर परशुराम खानोलकर ते कसे आहेत? त्यांना अटॅक आलाय. मी प्रायमरी ट्रीटमेंट केली आहे, पण आता आपल्याला लवकरात लवकर अँजिओग्राफी करावी लागेल, म्हणजे कळेल किती ब्लॉक्स आहेत ते. बरं, मगाशी मी सांगितलेली औषधं आणलीत का? हो थांबा, मी चिठ्ठी दिली होती नाही का, ते मी ठेवलंय ह्याच्यातच ती चिठ्ठी. आहो हे बघितलं ना, हे असं होतं घाई गडबडीत ना, मला काही सुचेच ना ग. मी वहिनी नीट बघा, असेल तिथेच. नाही ग बाई, पडली ग बाई कुठेतरी. मग दुसरी चिठ्ठी मागायची ना. आय एम सॉरी डॉक्टर, तुम्ही मला दुसरं प्रिस्क्रिप्शन द्या, मी घेऊन येतो औषध. ओके, तुम्ही या माझ्यासोबत, मी देतो तुम्हाला. डॉक्टर, आम्ही बघू शकतो का अण्णांना? नाही, तुम्ही आता अण्णांना भेटू शकणार नाही, खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. तुम्ही इथेच थांबा, तुम्ही वायवर चला. हां प्लीज. वहिनी बसा बसा. बघितलंच नव्हतं. बसा बसा. तरी विचारत होते त्यांना त्रास होतोय का, त्रास होतोय काय बोलत. शी, कुठे गेले असतील हे आता? अहो अहो, काय हे? कुठे गेला होतात तुम्ही? इथंच. इथेच म्हणजे काही सांगायची पद्धत वगैरे आहे की नाही? शिबाई, तुम्हाला ना कसलंच काही नाहीये. काय झालं काय? हो, काय झालं म्हणून काय विचारताय? दुपारी इथे तुमच्या समोरच आदितीचा फोन आला होता. अण्णांची तब्येत बिघडले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून. मगाशी फोन आला तेव्हा कळलं होतं, तेच काय परत सांगतेस मला? काय म्हणजे तुम्हाला काही वाटत नाही म्हणून सांगते. हो, निदान एक फोन करून अण्णांच्या तब्येतीची चौकशी तरी करायची. त्या मुलांना धीर द्यायचा सोडून सरळ बाहेर निघून गेलात. ते आत्ता येताय तुम्ही. फोन तरी केला होतात का? नाही. नाही म्हणायला सुद्धा काही वाटत नाही. बापरे. अहो, भाडं देऊन राहत असली तरी परकी नाहीयेत ती मुलं. किती आपलेपणाने वागतात आपल्याशी, आणि आपण मात्र घर मालक असल्यासारखं का वागायचं? झालं बोलून, संपलं. ही फाईल ठेवा. कठीण आहे हा तुमचं. काय झालं आता? अहो, ही जय आणि आदितीची फाईल आहे. सगळे पेपर्स आहेत त्याच्यात, त्यांची माहिती आहे सगळी. म्हणूनच ही फाईल घेऊन गेलो होतो. म्हणजे तुम्ही काय त्यांची चौकशी करताय की काय? अहो, त्या मुलांना काय हवं काय नको हे विचारायचं सोडून तुम्ही. अहो, काय चाललंय काय तुमचं? मला तर काही कळतच नाही बाई. अगं थांब ना जरा, थांब ना. एवढे आरोप करशील? त्यापेक्षा मला बेड्या घालून माणुसकीचा भंग केला म्हणून आतमध्ये टाक. हे बरोबर जमतं. हो, जमतं मला. आदितीला फोन लाव जरा. काय बोलणार आहात फोनवर? हेच तुमचे प्रश्न आणि नसत्या चौकशानं? अहो, काय हे तुमचं कठोर वागणं दगडासारखं? तुला फोन लाव म्हणून सांगितलं ना, मग फोन लाव. एक मिनिट. हॅलो. हा, काय ग? अण्णांची तब्येत कशी आहे? काकू, चेकअप साठी नेलंय अण्णांना, पण डॉक्टर काहीच सांगत नाहीये. अँजिओग्राफी करायची असं सांगितलं त्यांनी. एन्जिओग्राफी?
पण तुम्हाला भेटू दिलं का त्यांना? नाही, भेटूच देत नाहीयेत. ते म्हणतात खूप कॉम्प्लिकेशन आहे. अगं घाबरू नकोस. कॉम्प्लिकेशन्स असली ना तरी ती दूर होतील. देव आहे आपल्या पाठीशी. हॅलो, हा दिती. काका, हे बघ, काळजी करायची नाही. एंजिओग्राफी सांगितले ना, हा मग करायची. अजिबात हायगाय करू नका. आणि हो, रडायचं अजिबात नाही तिथं बसून. अरे तुम्ही हातपाय गळलं तर अण्णांकडे कोण लक्ष देणार? अजिबात काळजी करायची नाही. अण्णांकडे लक्ष द्या. तिकडे विरार लक्ष दिलं नसणार म्हणून अण्णांना झाला असेल त्रास. आता आली आहे का ती शूर्पणखा तिकडे? तुझी वहिनी. हो, तिच्यावर तर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल. निदान यावेळी ती चेहऱ्यावर तसेच भाव दाखवत असणार. तिला सांग, म्हणावं मी अण्णांना भेटायला येणार आहे तिकडे, तेव्हा तिच्यावर पण इलाज करीन. तिचं राहू दे, अण्णांची काळजी घ्या. तर पैसे लागतील ना? आहेत पैसे आहेत. होय, किती आहेत? लाखो करोड आहेत. जयच्या प्रगती पुस्तकासारखे त्याचे अकाउंटचे आकडे पण एकेरीच आहेत. हो,